परभणीमध्ये आणखी एकाला आयसिसशी संबंधात ताब्यात घेण्यात आलंय। शाहिद खान आणि नासिर बेनच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केलेली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय माहिती आहे या कारवाई संदर्भात? अश्विन, गेल्या काही दिवसांपूर्वी 2 तरुणांना परभणीतून अटक करण्यात आली होती आणि त्यांचा आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध होता आणि त्यांच्याकडनं बॉम्ब देखील हस्तगत करण्यात आला होता। एक मोटरसायकल देखील औरंगाबादमध्ये त्याच्या मित्रांनी पार्क केली होती आणि जशी जशी माहिती पुढे येते तसे एटीएस कारवाई करत आहे। दोघांच्या माहितीवरून आज एटीएसने आणखीन एक कारवाई केलेली आहे। 24 वर्षाच्या एका तरुणांना एटीएसनं ताब्यात घेतलंय। एटीएस औरंगाबादची टीम परभणीमध्ये आहे। त्याला ताब्यात घेतल्याची माहिती एटीएसच्या सूत्राकडून मिळाली, मात्र त्याचं नाव जे आहे ते अद्याप कळू शकलं नाही। मात्र एटीएसची परभणीमधली ही तिसरी कारवाई आहे आणि त्यामुळे आयसिसच्या संपर्कात असलेल्या तरुणांचं जाळं या ठिकाणी पुन्हा एकदा परभणीमधले असल्याचं सिद्ध होत आहे आणि त्यामुळे पूर्वी हा जो स्लीपर सेल होता तोच पुन्हा आयसिसचा स्लीपर सेल असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि ही एक धक्कादायक माहिती आहे की परभणीसारख्या शहरातून आयसिसशी संपर्क असलेली ही तिसरी अटक आहे। तर मराठवाड्यात काही दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये एक अटक झाली होती आणि त्यामुळे मराठवाड्यातली आयसिसशी संपर्कात असलेली ही चौथी अटक आहे आणि एटीएसनं या अटकेला दुजोरा देखील दिलेला आहे। अश्विन, कृष्णा, या सगळ्या संदर्भात आणखी काही माहिती हाती येऊ शकते? आणखी चौकशी सुरू आहे, त्यासोबतच हा जो व्यक्ती पकडण्यात आलाय तो नेमका कोणत्या भागातनं पकडण्यात आलाय या संदर्भात काही अपडेट्स मिळालेत का? अश्विन, हे सगळे जे पकडण्यात आलेले आहेत हे सगळे तिघेही मित्र आहेत आणि काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की शाहिद ज्याने औरंगाबादमध्ये रेकी देखील केलेली होती आणि औरंगाबादचं एसपी ऑफिस देखील त्यांचं टार्गेट होतं। नवीनचंद्र रेड्डी जे पूर्वी एटीएस मध्ये होते आणि त्यांनी एन्काउंटर केलेलं होतं ते देखील ते टार्गेट होते असं शाहिदच्या माहितीतनं पुढे आलंय आणि जशी जशी माहिती पुढे येते तसं तसं एटीएस कारवाई करत आहे। दोघांची कोठडी जी आहे, पूर्वी पकडलेले शाहिद आणि नासिर बिन यांची 13 तारखेपर्यंत कोठडी आहे आणि त्यामुळे कोठडीत असताना जी जी माहिती समोर येते ती माहितीवरून एटीएस कारवाई करत आहे आणि आता ही जी अटक झालेली परभणी म्हणजे तिघही साधारणपणे 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये राहणारे हे तरुण आहेत आणि एकमेकाशी संबंधित आहेत। त्यामुळे ही तिसरी अटक आहे आणि अशी जशी माहिती समोर येते तसं एटीएस कारवाई करत आहे। अश्विन।